सेवा सांगणार आहे ती प्रत्येक महिलेने आपल्या सुखी संसारासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी, तुमचा जर उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तो चांगला चालण्यासाठी, आपल्या नवरा बायकोमध्ये एकोपा, आपल्या घरामध्ये प्रेम, नात्यामध्ये प्रेम, या सगळ्या गोष्टी टिकून राहण्यासाठी पितृ पंधरवाड्यामध्ये, या पितृपक्षामध्ये, आणि जर तुम्हाला शक्य असेल तर प्रत्येक महिन्याला जी अमावस्या येते त्या प्रत्येक अमावस्येला जर आपण हा उपाय केला तर याचे रिझल्ट जे आहेत ते आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मक बघायला मिळतील. खूप सारे बदल आपल्या लाईफ मध्ये होत आहेत, जे की आजपर्यंत आपण खूप उपाय केले, खूप सेवा केल्या, जे बदल दिसले नाही ते फक्त या छोट्याशा एका दिव्याने आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या संसारामध्ये बघायला मिळतील. तर बघा, हा जो उपाय आहे मी जवळजवळ म्हणजे असं काउंट केलेलं नाही, पण एक 5 वर्षाच्या आधीपासून तर नक्कीच करत असेल. आणि असं नाही की आता तुम्ही उपाय केला म्हणजे एखादं बीज आपण जमिनीमध्ये रोवलं, रोज उकरतोय बघतोय त्याला अंकुर फुटला का, रोज उकरतोय बघतोय त्याला अंकुर फुटला का, तर ते बी जे आहे ते वाया जाईल, त्याला अंकुर कधीच फुटणार नाही. आपलं काम आहे सेवा करणं, आपण सेवा करायची, त्याचा रिझल्ट हा आपल्याला 100% मिळणार आहे, हा विश्वास आपल्या मनामध्ये ठेवायचा. कारण आपण केलेली कोणतीही सेवा, कोणताही उपाय हा कधीच वाया जात नाही, त्याचा रिझल्ट हा आपल्याला मिळत असतो. पण तो संयम, तो विश्वास आपल्यामध्ये असायला हवा. तुम्हाला एका दिवसात फरक दिसेल तेवढा विश्वास आपल्यामध्ये असायला हवा. त्यामुळे आपण विश्वासाने हा उपाय करा, रिझल्ट नक्कीच मिळणार. कारण हा जो उपाय आपण करतोय तो आपल्या कुळातील, आपल्या पिढीतील जे वारलेले सदस्य आहेत, जे मंडळी आहेत, जे पूर्वज आहेत, आपल्या पित्रांसाठी करतोय. आणि या सेवेने आपल्या पित्रांची कृपा 100% काय 1001% आपल्याला मिळेल. आणि पितृदोष असू द्या, तुम्हाला नारायण नागबळी करण्यासाठी सांगितलेलं असू द्या, किंवा पितृदोषामुळे तुमच्या आयुष्यात कितीही उलथापालथ असू द्या, त्या सगळ्या दोषापासून शांतता, पित्रांची शांती, पित्रांची कृपा या सेवेने आपल्याला मिळेल. आपल्याला काय करायचं आहे, आता मी 2 वेळा हा उपाय करत आहे. तुम्हाला 2 वेळा शक्य नसेल तर तुम्ही 1 वेळा केला तरीही चालेल. कोणत्याही 1 वेळा, ज्या 2 वेळा सांगणार आहे त्यापैकी कोणत्याही 1 वेळेला तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. आणि आता महिलाच म्हणून नाही, घरातील कोणत्याही सदस्यांनी जर आपल्या घरामध्ये या 15 दिवसात हा उपाय केला तर याचे जे फायदे आहेत ते आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळणार आहेत. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आता 2 पद्धतीने आपण करू शकतो. एक म्हणजे काय की आपण कणकेचा दिवा घेऊ शकतो. म्हणजे गव्हाचं पीठ थोडंसं घ्यायचं, त्यामध्ये मीठ टाकायचं नाही, तेल टाकायचं नाही, घट्ट मळून घ्यायचं, त्याचा एक दिवा बनवायचा, एकमुखी. पहिली पद्धत ही आपण घेऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे मातीची पणती घेऊ शकतो, जे की मी पण मातीची पणतीच घेत आहे. आणि मी याच्या अगोदर कणकेच्या दिव्याने सुद्धा हा जो उपाय आहे तो केलेला आहे, पण यावर्षी मी पणती घेत आहे. तुम्हाला जे हवं आहे, जे कम्फर्टेबल ज्याच्यामध्ये तुम्ही आहात ते घ्यायचं. आता कणकेचा दिवा घेतला तर रोज आपल्याला नवीन कणकेचा दिवा घ्यायचा आहे. एकच घेतला तो 15 दिवस वापरला असं नाही. आणि जर मातीची पणती घेतली तर आपण ती 15 दिवस वापरू शकतो, काही हरकत नाही. आणि जर मातीची पणती जरी आपण घेतली ती आपण रोज बदलू शकतो, असं जर केलं तर खूप छान. हेही आपण करू शकतो. दोन्हीपैकी ज्याच्यात तुम्ही कम्फर्टेबल आहात ते करायचं आहे. आता आपण कणकेचा दिवा घेतला, त्याच्यामध्ये जे कोणतं तेल आपण देवासाठी आपल्या घरामध्ये वापरतो, कारण बघा प्रत्येकाच्या घरामध्ये स्पेशल असेल किंवा आपण आणू शकू असं नसतं, त्यामुळे जे तेल असेल तुम्ही देवासाठी वापरतात ते तेल आपल्याला घ्यायचं आहे. त्या पणतीमध्ये किंवा त्या तुम्ही कणकेचा दिवा बनवलेला असेल त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि 2 वातींची 1 वात करायची, 2 वातींची 1 उभी वात आपल्याला करायची आहे आणि ती त्याच्यामध्ये टाकायची आहे. आता आपल्या घरातील दक्षिण दिशा, ती दक्षिण दिशा तुमच्या हॉल मधली असू शकते, तुमच्या किचन मधली असू शकते, तुमच्या बेडरूम मधली असू शकते. तुमच्या घरामध्ये जिथे कुठे दक्षिण दिशेला थोडीशी जागा आहे त्या दक्षिण दिशेला आपल्याला एक छोटासा पाट किंवा छोटासा चौरंग ठेवायचा आहे. हे दोन्हीही नसेल तर एखादा पट्टा असेल फर्निचरचा वगैरे तो ठेवला तरीही चालेल. त्याच्यावर आता आपल्याला जसं की एक छोटीशी वाटी भरून गहू टाकायचे आहेत. आता मी काल गहू टाकलेले आहेत. आता तुम्ही काय करू शकता की फक्त गहू टाकू शकता, ते तुम्ही 15 दिवस ठेवू शकता, त्याच्यावरच दिवा लावू शकता. दुसरी पद्धत, तुम्ही काल गहू टाकले ते आज पक्ष्यांना टाका, दुसऱ्या दिवशी परत दुसरे गहू टाका, किंवा परत तुम्ही तांदूळ टाकू शकता, म्हणजे धान्य बदलू शकता, ही एक गोष्ट. किंवा रोज तुम्ही सप्त
धान्य तुम्ही टाकू शकता. 7 प्रकारचे धान्य, गहू, ज्वारी, सर्व प्रकारच्या डाळी, बाजरी, जे काय ते सगळं मिक्स करायचं. काळे तीळ, उडद, त्याच्यावर ते आपण ठेवू शकतो. हे तुम्ही पहिल्या दिवशी ठेवलं, हेच 15 दिवस तुम्ही ठेवू शकता किंवा रोज तुम्ही बदलू शकता, पक्ष्यांना टाकू शकता. या पद्धतीने आपल्याला रोज धान्य टाकायचं आहे किंवा टाकलेलं 15 दिवस ठेवायचं आहे, ज्याच्यात तुम्ही कम्फर्टेबल आहात त्या पद्धतीने. आणि त्याच्यावर ही जी पणती आहे ती आपल्याला ठेवायची आहे. या पणतीचं तोंड जे असेल ते दक्षिण दिशेला असेल, म्हणजे पणतीची ज्योत जी असेल, जी आपण प्रज्वलित करणार आहोत, ती दक्षिण दिशेला असेल. आणि याच बरोबर आपल्याला छोटासा तांब्या किंवा गडू असतो बघा पाण्याचा, आपल्या मुलांसाठी वगैरे आपण असतो, त्याच्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं आहे. त्याच्यावर एक पेला झाकून ठेवायचा आहे किंवा छोटीशी प्लेट ठेवायची. ते त्या दिव्याच्या समोर आपल्या पितरांसाठी आपल्याला पाणी ठेवायचं आहे. आता आपण चौरंग ठेवला, त्याच्यावर रास ठेवली, त्याच्यावर पणती ठेवली, समोर पाणी ठेवलं, तो दिवा प्रज्वलित केला. आपल्याला त्यानंतर तुम्हाला जर तुमच्या पितरांची नावं माहित असतील, तुमचं आडनाव बोलायचं, त्यांची नावं घ्यायची आणि त्यांना तुम्ही स्वतः आपलं नाव, आपल्या मिस्टरांचं नाव, आपल्या मुलांचं नाव आणि आम्ही तुमच्यासाठी ही सेवा करत आहोत, या सेवेचा स्वीकार करा. आजपर्यंत जर आमच्याकडून तुमच्या काही सेवा झाल्या नसतील, तुमचं स्मरण करणं राहिलेलं असेल तर त्याबद्दल क्षमा करा. आमच्याकडून काही चूक भूल झाली असेल तर त्याबद्दल क्षमा करा. आणि इथून पुढे आमच्या घरामध्ये, आपल्या घरामध्ये जे काही मंगल कार्य होईल, शुभ कार्य होईल, त्यामध्ये तुमचं स्मरण नक्की करेल आणि जशी शक्य होईल तशी तुमची सेवा करण्याचा प्रयत्न करेल. आणि भगवान विष्णूंचं स्मरण करून त्यांना, आपल्या पितरांना सद्गती मिळावी यासाठी प्रार्थना करायची आहे. हे आपल्याला करायचं. आणि हे झाल्यानंतर तुमचं जे काही अडलेलं काम असेल, तुमच्या घरामध्ये जो काही प्रॉब्लेम असेल, तो सुटण्यासाठी आपल्या पितरांना प्रार्थना करायची आहे. फक्त एवढं तिथे दीप प्रज्वलित करून आपल्याला करायचं आहे. आणि तुमच्याकडे जर केंद्रातील मंत्र, स्तोत्र, नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये आपल्याला पितृस्तुती आहे, ती पितृस्तुती आपल्याला तिथे बसून म्हणायची आहे. ते तुमच्याकडे पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलवर टाका पितृस्तोत्र किंवा पितृस्तुती किंवा पितृ अष्टकम, जे काही तुम्हाला यामधील शक्य आहे ते आपल्याला वाचायचं आहे, तिथेच बसून दक्षिणेकडे तोंड करून. हे वाचन झालं की आपलं आसन सोडायचं नमस्कार करून. तुमच्या घरामधील सगळे मंडळी असतील तर सर्वांनी त्या दिव्याला तिथे आपल्या पितरांना नमस्कार करायचा आहे. या पद्धतीने 15 दिवस रोज. आता मी स्वतः दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी जी प्रदोष वेळ असते त्या वेळेला, दोन्ही वेळेला हे करत आहे. आता कणकेचा दिवा घेतला तर आपण, तुम्हाला हवं असेल तर सकाळी तुम्ही नवीन बनवू शकता, परत संध्याकाळी नवीन बनवू शकता, किंवा तुम्ही सकाळी बनवलेला आजच्या दिवशी सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा तो वापरू शकता. आणि तुम्ही जर एकच वेळा उपाय करणार असाल तर काही हरकत नाही. सेम पणतीचं तुम्हाला रोज पणती बदलायची असेल तर तुम्ही सकाळ संध्याकाळ बदलू शकता, किंवा तुम्ही सकाळी आज जी वापरली तीच 2 वेळा वापरली तरीही चालेल, काही हरकत नाही. इथे फिलिंग काय आहेत की आपण आपल्या पितरांचं स्मरण करणं, त्यांच्यासाठी सेवा करणं, या गोष्टीमध्ये जायचं नाही. मग मी हेच वापरू का, मला ते शक्य नाही, मला हे असं नाही. तुम्ही उपाय करा, त्या उपायामध्ये सगळी एनर्जी लावा, त्याचा रिझल्ट आपल्याला मिळेल. हे करू का ते करू का याच्यामध्ये आपलं काही हे नाही. मी तुम्हाला सगळे ऑप्शन सांगितलेले आहेत, तुम्ही जेवढे प्रश्न विचारू शकता त्या सगळ्यांची उत्तरं दिलेली आहेत. आता बरेच जण असंही म्हणतील की ही वात रोज बदलायची का. बघा, हा म्हणजे आता कॉमन सेन्स आहे, वात कशाला बदलायची बरं. तुम्हाला बदलायची असेल तर तुम्ही बदलू शकता. आता पणती बदलली तर ती वातीसहित आपल्याला ती टाकून द्यायची आहे किंवा ते निर्माल्यामध्ये बाहेर टाकायचे आहे. आता तुम्ही गव्हाच्या पिठाचा जर दिवा बनवलेला असेल तर तो रोज घराच्या आजूबाजूला एखादं तरी मोठं झाड असतं बघा, त्या झाडाखाली खूप मुंग्या वगैरे असतात, त्या झाडाखाली तो दिवा नेऊन ठेवायचा आजूबाजूला. म्हणजे काय की पक्षी वगैरे ते पीठ जे असतं त्यातली वात जी आहे ती निर्माल्यामध्ये टाकायची, तो दिवा ठेवायचा. या पद्धतीने तो रोज आपला दिवा बदलायचा आहे. आणि मातीचा दिवा असेल, तुम्ही रोज बदलत असाल तर हा सुद्धा एखाद्या झाडाखाली किंवा आजूबाजूला माती असेल त्यामध्ये आपण दाबून देऊ शकतो. आणि एकच दिवा आहे, आपण मातीचा घेतलाय, तो 15 दिवस वापरायचा. 15 दिवस झाल्यानंतर तो आपल्याला असाच या पद्धतीने एखाद्या झाडाखाली वगैरे आपल्याला तो हे करून द्यायचा आहे. तो दिवा सेवा झाल्यानंतर घरामध्ये, म्हणजे 15 दिवस सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी, जेव्हा शेवटच्या दिवशी पितृपक्षातील सेवा होईल तेव्हा हा पण दिवा जो आहे तो आपल्याला टाकून द्यायचा आहे निर्माल्यामध्ये. तो परत आपल्याला कोणत्या सेवेसाठी किंवा उपायासाठी घरात वापरायचा नाहीये. तर या पद्धतीने हे दीपदान जे आहे ते 15 दिवस रोज आपल्या पितरांसाठी आपल्याला करायचं आहे. आणि याचे जे रिझल्ट आहेत ते आयुष्यभर तुम्हाला आपल्या
म्हणजे आयुष्यामध्ये बघायला मिळतील, खूप खूप बदल होतील. जे तुम्ही आजपर्यंत तुम्हाला वाटत होतं ना की मी खूप उपाय केले, खूप सेवा केल्या, मी हे केलं, मी ते केलं, मला कशातच रिझल्ट मिळाला नाही, आपल्या पितरांसाठी अगदी म्हणजे अंतःकरणापासून या पितृपक्षात हे करा आणि बघा याचे रिझल्ट आपल्याला कसे बघायला मिळतात. म्हणजे आपण जे म्हणतो चहू बाजूंनी जी बांध असते ना ती बांध खुलेल आणि प्रगतीचे मार्ग तुम्हाला बघायला मिळतील.